माझ्या पाठोपाठ तुम्ही सर्वांनी देव मंत्र म्हणायचा आहे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, मनोनी साधिले तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच मनवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांची आठवावे, जीवित पुनरत मानावे, येलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय. श्री काळमादेवी मातेच्या 12व्या वर्धदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यामध्ये आलं होतं. तर त्यातील हा एक कार्यक्रम होता. लाठीकाठी व दांडपट्ट्याचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यामध्ये आला होता. प्राथमिक केंद्र शाळेचे जे मुख्याध्यापक होते माननीय श्री खाडे सर यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. तर प्रशिक्षक म्हणून जे होते ते माननीय श्री सूरज मांडे सर होते. त्यांनी इथल्या प्राथमिक केंद्र शाळेच्या मुलांना प्रशिक्षण दिलं होतं. जवळजवळ 1 ते 1.5 महिना त्यांनी त्या सर्व लहान मुलांना चिमुकल्यांना प्रशिक्षण दिलं. त्यांनी सुद्धा खूप छान प्रकारे हे सर्व प्रशिक्षण पूर्ण केलं आणि मग हा कार्यक्रम यात्रेच्या दिवशी आयोजित करण्यामध्ये आला होता. त्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो होतो. तुम्ही पाहू शकता इथे प्रचंड गर्दी होती आणि या सरांचं कौतुक करावं तितकं कमीच. त्यासोबत इथल्या जे सर्व छोटे छोटे मुले होती, बालवाडीपासून ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी होते, त्यांचंही कौतुक करावं तितकं कमीच आहे. इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान प्रकारे सर्वांनी आपलं सादरीकरण केलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी मला खात्री आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत इतर कलागुणांना सुद्धा वाव मिळावा त्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम आयोजनमध्ये केला होता. याच्यामध्ये शाळेच्या सर्व स्टाफचं सुद्धा कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि प्रशिक्षण ज्यांनी घेतलं सूरज मांडे सर, त्यांनी सुद्धा इथे सर्व मुलांना त्यांच्या कलांनी खूप छान प्रकारे शिकवलं, प्रशिक्षण दिलं आणि या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या प्रशिक्षणाचा पुरेपूर आनंद घेतला आणि इथे त्यांनी सर्वांनी त्यांची कला सादर केलेली आहे. हा एक मर्दानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेला हा एक खेळ, एक व्यायाम साधना, स्वसंरक्षण व शत्रूवर हल्ला करणे या मूलभूत गरजातून लाठी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला. स्वतःचे शौर्य दाखवण्याचे साधन म्हणून लाठीला महत्त्व आहे. वीरवृत्ती निर्माण करणे, प्रतिकारशक्ती वाढवणे,
चापल्य व कौशल्य वाढवणे यासाठी लाठीचा उपयोग होतो. कुस्तीला पूरक व्यायाम म्हणूनही लाठीला महत्त्व आहे. लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी हे सर्व शिकणेसुद्धा आत्ताची काळाची गरज झालेली आहे. शारीरिक आणि मानसिक बळ वाढवण्यासाठी या खेळांकडे वाढत असलेला कल हा एक सकारात्मक बदलच आहे. आत्ताच्या मोबाईलच्या युगामध्ये ही सर्व खेळ कुठेतरी लोप पावत चाललेले आहेत. त्यामुळे या सर्व खेळांना आपण प्रोत्साहन करणं ही आत्ताच्या सर्वांची गरज आहे. यानंतर सूरज मांडे सर या ठिकाणी प्रकारे अपेक्षित झालं शाळेच्या गजरामध्ये या मुलीचं स्वागत करायचं.
सरोज मांडे यांनी विद्यार्थ्यांना लाखो गाडीचं प्रशिक्षण देण्याचं काम केलं आहे. ते सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात केला.
आपल्या समोर सादर सर्वांनी टाळ्या वाजवून दाद द्यायचे आहे. मोठ्या विद्यार्थी कमी दिवसामध्ये आपल्या समोर सादर करत आहे.
मी या शाळेचे मुख्याध्यापक मान्य खाडे सर यांचा मनापासून आभारी आहे आणि काही आम्हाला ते सादर करण्याची संधी दिली, त्यामुळे मी त्या सर्वांचा खाडे सरांचा त्यांच्या स्टाफचा मनापासून आभारी आहे आणि खरं सांगायचं तर मनापासून सगळ्यात आधी आभार आहे. तर हे इथं जे आहेत हे सगळे चिमुकले तिकडे जे आहेत ते बत्रवाडीच्या मुली त्यांनी मला खूप असं चांगल्या प्रकारे कोऑपरेट केलं, सहकार्य केलं. एक असंच खेळत कधी हे महिना किंवा 2 महिन्याचं जे त्यांचं जे काही चाललेलं असतं ते प्रॅक्टिस त्यांची एकदा असं कितक्या दिवस गेलं हे समजलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा खाडे सर आणि त्यांच्या स्टाफचा व या सर्व लहान मुलांचा, त्यांच्या पालकांचा आणि ग्रामस्थांचा मी मनापासून आभार आहे. थँक्यू.